सिंह राशीच्या मंडळींनो, तुमच्यासाठी पैसा आणि यश आता तुम्हाला दोन्ही गोष्टी घेऊन येणार आहे. येणारे दिवस तुमच्यासाठी अगदी खास असणार आहे. तुमच्या भाग्याचा जबरदस्त उदय होणार आहे आणि तुमच्यासाठी अशा कोणत्या खास गोष्टी असणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं गुरुदत्त या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब देखील करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शनी महाराज मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि रेवती नक्षत्रात ते प्रवेश करत आहेत. आता 17 मे पासून शनिदेव मीन राशीत प्रवेश करत आहेत. ते जवळपास 9 ऑक्टोबरपर्यंत त्या राशीमध्ये असणार आहेत आणि या राशी या ग्रहांच्या परिस्थितीमुळे, या ग्रहांच्या स्थितीमुळे तुमच्या लोकांच्या करिअरमध्ये आर्थिक लाभ या सर्व गोष्टीने तुम्हाला भरभराट घेऊन येणार आहेत. आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ना, त्यातला एकही शब्द खोटा ठरणार नाही. तुम्हाला सांगते, तुमच्या आयुष्यात असा बदल घडणार आहे की ज्याची तुम्ही कल्पनाही देखील केली नसेल. देवग्रह आणि नशीब तिन्ही गोष्टी आता एकाच वेळी तुमच्या बाजूला उभी राहणार आहेत. ज्या गोष्टीसाठी तुम्हाला सांगते एवढे दिवस रखडले, ज्या गोष्टीसाठी तुम्ही देवाकडे मागितलं, आज त्या सगळ्याचं उत्तर घेऊन येणार आहे. तुम्हाला फक्त एकच विनंती करते, हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण की अगदी महत्त्वाच्या आनंदाच्या संधी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. महत्त्वाची गोष्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा मंडळी, मी तुम्हाला जे काही सांगत आहे तर पहा. तर बघा मंडळी, अशा कोणत्या छान आनंदाच्या बातम्या आणि काय असं घडणार आहे, या ग्रहांची जी स्थिती बदलत आहे, ग्रहांची चाल बदलत आहे आणि याचा आपल्या राशीवरती काय परिणाम होणार आहे तर बघूया. पहिली तुम्हाला सांगते मंडळी की आनंदाची जी बातमी असणार आहे ना, तुमच्या अडकलेले कामे अचानक मार्गी लागणार बरं का. कारण की मंडळी तुम्हाला सांगते, आज मी जे सांगणार आहे ते फक्त भविष्यवाणी नाही, तर तुमच्या गेलेल्या काही महिन्यापासूनचे, काही वर्षापासून जे तुम्हाला वेदना होत आहेत ना, त्याचं खरं उत्तर असणार आहे. तुमच्यापैकी अनेक जण गेल्या बऱ्याच वर्षापासून, बऱ्याच महिन्यापासून एकच काम करते, एकच फाईल, तुमच्या एकच निर्णय तुमच्या आयुष्याला थांबवून ठेवत होता. तुम्ही प्रयत्न कमी केले नाही, तुमचे प्रयत्न भरपूर चालू होते. तुमचे कुठेही प्रयत्न कमी पडलेच नाही. तुम्ही भरपूर प्रयत्न केले, तुम्ही भरपूर लोकांच्या भेटी घेतल्या असतील, तुम्ही बऱ्याच लोकांना फोन पण केले असतील, वेगवेगळ्या लोकांकडे तुम्ही विनंत्या देखील केल्या असतील, परंतु प्रत्येक वेळेस तुम्हाला एकच वाक्य ऐकायला मिळालं असेल की आता नाही, नंतर बघूया. परंतु काय होतं की जे हळूहळू तो नंतर म्हणतो ना, लोक त्याच्या तुमच्यावरती मानसिक त्रास निर्माण झालेला आहे आणि तो मानसिक त्रास इतका बनत गेला की रात्री तुम्हाला झोप देखील लागत नव्हती. मनात एकच विचार चालू की माझं हे काम कधी होणार, माझं नशीब असं का देवा मला पाहतोय का. परंतु बघा मंडळी, तुम्हाला एक तर खरंच सांगते, आत्ताचा जो काळ येतोय ना, तो खरंच तुमच्यासाठी अगदीच सोन्यासारखा येतोय आणि जो मागचा काळ आहे ना, तो आता संपत आलेला आहे. अगदी काही दिवसाचं तुम्हाला सांगते, अनपेक्षित तुम्हाला त्या संध्या तुमच्या समोर उभा राहतील. कदाचित ते फोनद्वारे येणार किंवा मेसेजद्वारे येणार किंवा एखाद्या मेलद्वारे येणार. जे आहे ती संधी तुमच्याजवळ स्वतःहून येणार. आणि हो मंडळी, तुमचं आयुष्य जे आत्तापर्यंत थांबलेलं होतं ना, ते आयुष्य पुढं नेण्यास मदत देखील करणार. तुमच्या आयुष्याचे चित्र बदलून टाकणार. हा कॉल तुम्हाला सांगते की अपेक्षित काम व्यक्तीकडून नसेल. कदाचित तुम्ही ज्या लोकांकडं आशा सोडून दिली होती पहा मंडळी, त्यांच्याकडून तुम्हाला ही कामाची एक सुवर्ण संधी देखील मिळेल. तुम्हाला वाटत होतं की आता इथून माझं काही काम होणार नाही, अगदी त्या लोकांकडून तुम्हाला अचानक संपर्क येईल. ते लोक स्वतःहून तुम्हाला संपर्क देखील करतील, तुम्हाला सांगते, आणि स्वतःहून सगळ्या गोष्टी व्हायला सुरुवात देखील होतील. आणि हे सगळं होत असताना
तुम्हाला सांगते, जे शब्द मी आता सांगते ना ते अगदी खरंच तुम्हाला सांगते सत्यात उतरणार आहेत मंडळी. आणि जेव्हा हे सत्यात उतरतील ना, तुमच्या डोळ्यात ना नकळत पाणी आणतील आणि त्या क्षणी तुमच्या तोंडातून निघेल नकळत एकच वाक्य निघेल, आता तरी एवढ्या दिवसानंतर तरी परंतु झालाय, आता तरी झालंय. ह्या गोष्टी आणि हा योग इतका ताकदीचा असेल ना की तुमची सरकारी काम, कोर्ट केस, जॉब अपॉइंटमेंट, प्रमोशन, अडकलेले पेमेंट जे होते, व्यवसायामध्ये कुठेही काही अडीअडचणी होत्या, परवानगी मिळत नव्हती, ती यामध्ये कुठे ना कुठे कुठला ना कुठला मोठा जो अडथळा होता ना तो नक्कीच आता दूर होणार आहे मंडळी. तुम्हाला तर दूर होताना दिसणारच, परंतु तुम्हाला खरं सांगते, लक्षात ठेवा, हा बदल तुम्हाला अचानक वाटत असेल की असं अचानक का होतंय, परंतु हे अचानक नाही होत. हे ज्या गोष्टी आहेत, आजचा दिवस आला आहे ना, जो आज उद्यापासून जे दिवस येणार आहेत, तर ते एका दिवस तयार झालेले नाहीत. तुम्हाला सांगते, ते एवढ्या दिवसाचे तुमचे कर्माचे चांगले फळ तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे. तुमच्या संयमाचे, सहनशीलतेचे आणि आपल्या शनी महाराजांवरती आपली तुम्ही जी देवाला म्हणतात त्या देवावरती तुम्ही ठेवलेला विश्वासाचा हा परिणाम आहे. तुम्हाला सांगते मंडळी, देवाने तुमची परीक्षा घेतली, परंतु तुम्ही हार मानली नाही. त्या परीक्षेमध्ये तुम्ही शांतपणे त्या गोष्टी, ते अडथळे तुम्ही सोडवत गेले. आता देव खरंच सांगतंय, स्वतःहून पुढे येतोय, कारण की ते अडथळे तो देव आता बाजूला काढणार आहे. आणि या बातमीनंतर फक्त तुमचं कामच नाही, तर तुमचं मन देखील मोकळं होईल. ज्या चिंता होत्या, ताण होता, निराशी होती, जे तुम्हाला आतून खाऊन टाकत होत्या, त्या सगळ्यांना तुम्हाला सांगते आता पूर्ण विराम मिळणार आहे मंडळी. काही दिवसात या सगळ्या गोष्टींना खरंच पूर्णविराम मिळणार, परंतु तुम्हाला एकच गोष्ट फक्त सांगावीशी वाटते मंडळी, ज्या बातम्या घडतील किंवा ज्या आनंदाच्या गोष्टी घडतील ना, त्या ताबडतोब लोकांना सांगत जाऊ नका. कारण की कसं होतं की आपण सगळंच, आपले जे काही गोष्टीचं आपण सगळे शेअर करत असतो, सांगत असतो, पण सगळेच आपले नसतात, लोकांच्या वाईट नजरात देखील लागतात. त्यामुळे फक्त या सगळ्या जो आनंद आहे तो आपल्या मनामध्ये शांतपणे ठेवा. देवाचे तुम्ही जो देवावरती विश्वास ठेवताना त्या देवाचे आभार माना. जे पण निर्णय घ्याल ते घाईत घेऊ नका, अगदी विचारपूर्वक सर्व निर्णय घ्या. कारण की आता ही सुरुवात आहे तुमच्या आयुष्यात चांगल्या मोठ्या बदलाची. तर मंडळी, तुम्हाला आतून वाटत असेल की माझ्या आयुष्याबद्दल बोलते का, तर समजा हो, ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच आहे आणि तुमच्यापर्यंत मी पोहोचवते मंडळी. दुसरी आनंदाची बातमी ती म्हणजे अगदी पैशाचा अडथळा दूर करणारी आणि त्यातून तुम्हाला मोठी सुटका मिळणारी. तर मंडळी, ते तर तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकासाठी फार महत्त्वाचं आहे. ही बातमी ऐकताना तुम्हाला सांगते, तुमचं मन जड होऊ शकतं, कारण की ही भविष्यवाणी तुमच्या आयुष्याला किंवा तुमच्या पैशामुळे आत्तापर्यंत जे वेदना झाल्या त्याच्याशी थेट जोडलेली आहे. जे काही तुमच्या आयुष्यामध्ये पैशाची चणचण होती ती आता होणार नाही. काही महिन्यापासून, दिवसापासून प्रत्येकपैकी बघा मंडळी, प्रत्येक वेळ तुमच्यापैकी अनेक लोक एकाच गोष्टीने त्रस्त होतात किंवा त्रस्त आहात. पैसे असूनही घरामध्ये सुख नाही, पैसे असूनही हातामध्ये पैसे नसणे, मेहनत करूनही मोबदला न मिळणे, पैसे तुम्ही कोणाला दिले, पैसे असतील तर ते पैसे परत न येणे, डोक्यावरती कर्ज, EMI, उधारी, याचं सगळं जे ओझं तुम्ही कोणाला सांगितलं किंवा सांगताय पण नाही. जोपर्यंत आतून तुमच्या मनामध्ये एकच प्रश्न होता की मी एवढं कष्ट करूनही माझी आर्थिक स्थिती का सुधारत नाही. कधी कधी तर हसतानाही, कोणाशीही बोलवत असतानाही, परंतु मनात काळजी ही चालूच असते. हसताना, झोपताना, बोलताना आपल्या मनामध्ये एकच विषय, जसं की आपल्या घरामध्ये काय चालू आहे, आपल्या आयुष्यामध्ये काय चालू आहे, कसं कर्ज मिटन, हे सतत आपल्या डोक्यामध्ये चर्चा चालूच असते. तर बघा मंडळी, सतत ते आकडे फिरत होते, परंतु तुम्हाला सांगते मंडळी, आता या दिवसामध्ये ना जो आर्थिक अडथळा तो होता तुटण्याची अगदी मार्गावर आहे. पुढील काही दिवसातच अचानक अशी एक बातमी मिळेल की थेट तुमच्या पैशाशी संबंधित असेल. अडकलेले पेमेंट असू शकतात, थांबलेला पगार, उधारीची रक्कम, कोर्ट केस किंवा सेटलमेंट, व्यवसायातील नुकसान भरपाई, यापैकी एक मोठी गोष्ट आता तुमच्या बाजूने फिरणार आहे. तुम्हाला सांगते, ही रक्कम जी मिळेल ना ती मोठी नसेल, परंतु तुम्हाला सांगते तिचा परिणाम मात्र तुमच्या मनावर खूप मोठा असेल. कारण की ही रक्कम फक्त पैसे नसणार, तर ती आहे एवढ्या दिवसापासून जो मनावरचा ताण होता ना त्यातून मिळणारी सुटका. त्या क्षणी तुम्ही म्हणाल, हो देवा आहे,
आणि तुम्हाला पाहतोय हा पैसा अशा वेळी येईल ज्यावेळी तुम्हाला जवळजवळ आशा सोडलीच होती. म्हणजे तुम्हाला सांगते की नशीब आहे ना आपल्या शेवटच्या क्षणी तुमच्या बाजूनी उभं राहिलं. लक्षात ठेवा, हा योग अचानक वाढतोय, पण यामागे तुमच्या एवढ्या दिवसाची प्रामाणिक मेहनत आणि सहनशीलता. मेहनतीशिवाय पर्याय नाही. मेहनत फार महत्त्वाची आणि तुम्ही चुकीच्या मार्गाने पैसा कमवले नाहीत आणि म्हणूनच उशीर झाला. परंतु तुम्हाला सांगते, उशीर झाला परंतु अन्याय तुमच्यावरती झाला नाही. शनी महाराज कधीच कोणावर अन्याय करत नाही. उशीर होतो परंतु अन्याय करत नाही. आपल्या कर्माचं आपल्या चांगल्याचं फळ मिळतं. आणि पैशाबाबतचा हा बदल फक्त आर्थिक नाही तर तो तुमच्या आत्मविश्वासालाही बळ देईल. तुमचं डोकं हलकं होईल, तुमचे निर्णय स्पष्ट होतील आणि पुढच्या काळात नवीन संधी तुम्हाला दिसायला लागेल. तुम्हाला सांगते, अशा प्रकारे ही आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत तुमच्यासोबत घडणार आहे. तिसरी आनंदाची बातमी ती असणार आहे तुटलेले नाते जोडलेले असणार. पहा मंडळी, जे काही तुमचे नाते होते, जे काही जोडलेले नाते होते ते तुटलेले असतील. पहा, तुमच्या मनाला शांत मिळणार. मंडळी, ही भविष्यवाणी ऐकताना तुमच्यापैकी अनेकाच्या डोळ्यात पाणी येईल, कारण की ही गोष्ट तुमच्या मनात तुम्ही दडून ठेवलेली खरं वेदनाशी जोडलेली आहे. परंतु तुम्हाला सांगते मंडळी, पैसा, करिअर, काम हे सगळं आहे ना आपण परत मिळू शकतो आणि हे परत कमवतं येतं. परंतु मंडळी, आपण पैसा कमवू शकतो, करिअर कमवू शकतो, आपले जे काही घरातल्या वस्तू आहेत ते देखील आपण कमवू शकतो. परंतु नात्यात पडलेली दरी कधीही भरून काढता येत नाही. ती खूप अवघड असते. गेल्या काही काळापासून तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे आई वडील असू दे, भाऊ बहीण असू दे, पती पत्नी, प्रेमातले व्यक्ती किंवा एखादा जवळचा मित्र असू दे, यांच्याशी काहीतरी नातं तुमचं ताणलेलं आहे. कदाचित एखाद्या चुकीचा शब्द निघाला असेल, कदाचित गैरसमज झालेले असतील, कदाचित परिस्थितीच अशी होती की कोणालाच एकमेकांना समजून घ्यायला वेळ मिळाला नसेल. बाहेरून तुम्ही शांत दिसताय परंतु आतून मन विचारत राहतं की हे सगळं असं संपणार का. परंतु मंडळी, तुम्हाला सांगते, आता या नात्यामध्ये सगळ्या काही सुधारणा होणार आहे. एक प्रसंगी असा घडणार की तुम्ही बाजूचं मन मोकळं होईल. कदाचित एखादा तुम्हाला फोन कॉल येईल, तुमची भेट अचानकपणे घडू शकते. एखादा जुना मेसेज, अगदी घटना किंवा काही पण एखादी छोटी घटना घडेल. त्यामुळे तुमच्यातला जो दुरावा आहे ना तो हळूहळू कमी होईल. ज्याने तुमच्याशी महिन्यापासून बोलणं बंद केलं होतं ना, तोच व्यक्ती आता पहिल्यांदा संपर्क करेल आणि ते शब्द तुम्हाला जाणवेल की अजूनही नातं जिवंत आहे. हा बदल अचानक वाढेल, पण जो तुम्हाला आतून फार खोल असेल. जुने गैरसमज विरघळतील, मनात चाललेला राग कमी आणि जागा होईल. पहा मंडळी, ते समजूत आणि शांतपणे खास करून तुम्हाला सांगते मंडळी, पती पत्नी किंवा प्रेमसंबंधात ना हा काळ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा. या नात्याला तुटण्याची जी भीती वाटत होती तुम्हाला, ती आता ते नातं पुन्हा पहिल्यासारखं जोडलं जाईल. कदाचित नातं पूर्वसारखं एकदमच खूपच तंतोतंत होणार नाही, परंतु सुरुवात तर नक्कीच होईल. कधी कधी ही सुरुवातच खूप मोठा चमत्कार घडवून देखील आणू शकते. तुम्हाला फक्त एक सांगू इच्छिते की या काळात जुने वाद पुन्हा काढू नका. कोणी बरोबर कोणाबरोबर चुकाचं यावरती चर्चा टाळा. कोणाबरोबर चुकीचं बोलू नका. ऐका आणि मनामधून ना माफ करत चला. मंडळी, तुम्हाला एकच सांगते की माफी मागणं किंवा माफ करणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही, आपल्या मोठेपणाचं चिन्ह आहे. या बदलानंतर तुमचं आहे ना हे सगळं झालं की तुमचं मन खरंच सांगते, हे सर्व केल्यानंतर ना आपलं मन हलकं होईल, तुमची झोप सुधारेल आणि आयुष्यात ना एक वेगळी शांतता नक्कीच मिळणार. चौथी आनंदाची बातमी मंडळी, पहा, अगदी महत्त्वाची, की दूरवरून अशी तुम्हाला बातमी मिळणार की तुमचं आयुष्य बदलून टाकेल आणि येणाऱ्या या दिवसामध्येच ही बातमी तुम्हाला तिथून, म्हणजेच की जिथून अपेक्षा नाही ना तिथूनच तुम्हाला मिळणार आहे. गेल्या काही काळापासून तुमचं आयुष्य एका ठिकाणी थांबल्यासारखं वाटत होतं. सगळं प्रयत्न करूनही काहीतरी अपूर्ण राहिलं होतं आणि मनात सतत एकच विचार, एकच प्रश्न की माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे का. तर उत्तर आहे हो, नक्कीच. पुढील काही दिवसाचं दूरवर गेल्याच्या नंतर वेगळ्या शहरात, वेगळ्या राज्यात, वेगळ्या परदेशातून अचानक अशी बातमी येईल ना की ती ऐकता तुमचं मन थांबेल. हा फोन कॉल, हा मेसेज, ईमेल किंवा एखादी अधिकृत सूचना असू शकते. जॉब ऑफर, ट्रान्सफर किंवा बदली, परदेशात प्रवासाचं योग, शिक्षण, विजा
किंवा ॲडमिशन, व्यवसायाशी संबंधित मोठी संधी यापैकी एक गोष्ट तुमच्या दारात उभी राहणार आहे. सुरुवातीला तुम्हाला वाटेल हे खरंच माझ्यासाठी आहे का? पण काही क्षणातच तुम्हाला जाणवेल हेच तर तुम्ही देवाकडे इतक्या दिवसापासून मागत होतात. ही बातमी फक्त आनंद देणारी नाही, तर तिथे तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. जिथे तुम्हाला वाटत होतं की सगळे दरवाजे बंद झाले, तिथे देव आता एक नवीन दरवाजा उघडणार आहे. खास गोष्ट अशी आहे की ही संधी तुम्हाला स्वतःची ओळख बदलण्याची संधी देईल. लोक जे म्हणत होते ना की तुझ्याकडनं काही होणार नाही, त्याच लोकांना तुमचं यश आता पाहायला मिळणार नाही. एकच महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते मंडळी, ही बातमी मिळाल्यावर ताबडतोब होकार किंवा नाकार देऊ नका. या सर्व गोष्टींवरती, संधीवरती शांतपणे विचार करा. देवाला मनात साक्ष ठेवा, कारण की ही संधी एकदाच येते आणि योग्य निर्णय तुमचं पुढचं मन आतून म्हणत असेल की मेरेसाठी काही, माझ्यासाठी काहीतरी मोठं येते, तर समजा ही भविष्यवाणी तुमच्यासाठी आहे. त्यामुळे येणाऱ्या संधीला अजिबात दुर्लक्ष करू नका. येणाऱ्या संधीचा जरूर फायदा घ्या. मंडळी, लाभ घ्या. पुढची आनंदाची बातमी आहे ती म्हणजे तुमचं नशीब आता जबरदस्त युटर्न घेणार आहे. मंडळी, येणाऱ्या ज्या दिवसामध्ये जे मी सांगणार आहे ना, ते ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल की फक्त भविष्यवाणी नाही, हे तुमच्या आयुष्याचं वळण आहे. गेल्या महिन्यापासून, काही दिवसापासून तुमचं आयुष्य एकाच दिशेने चाललं होतं. संघर्ष, अडथळे, निराशा आणि प्रश्न. तुम्ही स्वतःला विचारलं असेल की मी चुकतोय का? माझ्या मेहनतीची किंमत नाही का? देव मला विसरला आहे का? परंतु मंडळींनो, तुम्हाला सांगते की आज मी पूर्ण खात्रीने सांगते, देव तुम्हाला अजिबात विसरला नव्हता. तो फक्त तुम्हाला तयार करत होता आजच्या दिवसासाठी. आज मी तुम्हाला खात्रीने सांगते, पुढील काही दिवसात अशी घटना घडेल जी तुमच्या आयुष्याला पूर्णपणे युटर्न देईल. जिथे सतत अपयश होता तिथे अचानक तुम्हाला यश दिसेल. जिथे दरवाजे बंद होते तिथे एक मागोमाग एक दरवाजे उघडतील. हा बदल इतका जलद असेल ना की तुम्ही स्वतः म्हणाले, हे सगळं इतक्या लवकर कसं घडतंय? खास गोष्टी अशी आहे की हा युटर्न तुमच्या मनापासून सुरू होईल. तुमच्या मनातील भीती कमी होईल, आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय स्पष्ट होतील. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं, तुमच्या पाठीमागे बोलले, त्यांच्या समोरचा तर तुमच्या नशिबांनी उंच भरारी घेईल. आर्थिक स्थिती सुधारेल, कामात स्थिरता होईल, नात्यामध्ये शांतता मिळेल आणि स्वतःवरचा विश्वास परत येईल. हा बदल फक्त नुसता बाहेरचा नाही, तर तो तुम्हाला आतून तुमचं व्यक्तिमत्व अगदी बदलून टाकेल. आणि तुम्हाला सांगते, हा काळ जरी शुभ असला ना, तर तुम्हाला सांगते फक्त एक गोष्ट सांगते मंडळी, अहंकार अजिबात करू नका. आणि सगळ्यांना समान सांगते मंडळी, अहंकार अजिबात करू नका आणि लोकांच्या नजरेपासून स्वतःला वाचवा. आणि तुम्ही ज्या देवावर विश्वास ठेवताना त्या देवाचे आभार मानायला अजिबात विसरत जाऊ नका. कारण देव जेव्हा भरभरून देतो ना, तेव्हा आपल्यामध्ये नम्रता ठेवणं हे आपलं सर्वात मोठं संरक्षण असतं. कारण मंडळी, जर तुम्हाला आतून जाणवत असेल की हे सगळं मी तुमच्या आयुष्याबद्दल बोलत आहे, तुमच्या आयुष्याची हे सगळं काही जुळतंय, तर हा समजा युटर्न खरंच तुमच्यासाठी आहे. तर मंडळी, आज जे काही ऐकलं ना, ते फक्त शब्द नव्हते, थेट तुमच्या देवाचा संकेत होता, जो मी तुमच्यापर्यंत पोहोचला. पुढील काही दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. शांत राहा, संयम ठेवा आणि योग्य वेळ योग्य निर्णय घ्या आणि मेहनत करा. तुम्हाला सांगते, मेहनतीचं फळ हे मिळतं, म्हणजेच की मिळतंच. मेहनतीला दुर्लक्ष करू नका. मेहनत केली ना, तर आपल्या सक्सेस हा आपल्याला मिळणारच आहे. लक्षात ठेवा, देव आहे ना, उशीर करतो, परंतु अन्याय मात्र कधीच करत नाही. मंडळी, तुम्ही मेहनत करत राहा. तुम्हाला एक ना एक दिवस नक्की तुमचं जे काही फळ आहे, तर ते नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.